नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग या डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, याची ॲव्हरेज फी काय पडू शकते, कॉलेजेस, सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये पाहूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर मित्रांनो, हा कोर्स काय आहे आणि याच्याबद्दल काय शिकवलं जातं या कोर्समध्ये, तर याबद्दल पाहूया। तर मित्रांनो, हा केमिकल इंजिनिअरिंग रिलेटेड कोर्स आहे। याच्यामध्ये जे रॉ मटेरियल्स असतात त्याच्यापासून नवीन मटेरियल्स कसे बनवायचे, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स रिलेटेड, त्याच्या चेन रिॲक्शन्स रिलेटेड विस्तृत पद्धतीने शिकवलं जातं। हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा पहिला भेटतो आणि याच्यामध्ये सर्व काही जे सिलेबस आहे तो केमिकलच्या इर्दगिर्दच फिरत राहतो। तुम्हाला एक केमिकल इंजिनियर बनण्याचा प्रवास जो आहे तो या डिप्लोम्यापासूनच सुरू होतो। तर मित्रांनो, या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ते आपण पाहूया। तर यामध्ये तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स या विषयामध्ये 10वीला 45% मार्क्स असणे आवश्यक आहे। त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही इनएलिजिबल होता। ही एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि हा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर तुम्ही इझिली या डिप्लोम्यासाठी ऍडमिशन मिळवू शकता। आता कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं की तिथं एंट्रन्स एक्झाम आहे की नाही, पण तुम्ही या ह्याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी फक्त एकच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तो आहे 45% इन मॅथ अँड सायन्स, आणि हा कोर्स तुम्ही 10वी नंतर निवडू शकता। आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया। तर मित्रांनो, हा कोर्स प्रोव्हाइड करणारे खूप सारे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ स्टेट सुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, लिंकद्वारे तुम्ही पाहू शकता। आता या कॉलेजेसला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑफलाईन सुद्धा पद्धतीने जाऊन फिजिकली व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या इंटरनेटचा उपयोग करून सुद्धा व्हिजिट करू शकता। याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। ऑनलाईन करायची असेल तर तुम्हाला याचे जे फॉर्म्स आहेत ते दरवर्षी वर्षाच्या मिडमध्ये म्हणजे एप्रिल ते जून मध्ये सुरू होतात। त्याचबरोबर तुम्हाला तिथं कॉलेजला व्हिजिट करावं लागेल किंवा ऑनलाईन साईटला चेक करावे लागेल। तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, ते व्हेरीफाय करावे लागतील आणि फी भरून जर तुम्ही याच्यामध्ये एकच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तो आहे 45% इन मॅथ्स अँड सायन्स। 10वीचे जे विषय आहे त्यामध्ये मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये इझिली ऍडमिशन मिळून जाते। ॲज वेल ॲज तुम्हाला जर याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम ठेवलेली असेल, जसं आउट ऑफ स्टेट जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर खूप सारे कॉलेजेस 99% कॉलेजेस एंट्रन्स एक्झाम ठेवतात। जसं पंजाब युनिव्हर्सिटी आहे, चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, अशा ठिकाणी हा कोर्सच्या एंट्रन्स एक्झाम ठेवलेल्या असतात। तुम्हाला ते एंट्रन्स एक्झाम पास व्हावी लागते। पास आउट झाल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सला इझिली ऍडमिशन मिळून जातं। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण कसं याचा सिलेबस आहे त्याच्याबद्दल पाहूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेता त्यावेळेस हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो। तुम्ही कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन घ्या, 3 वर्षाचा ऍडमिशन तुम्हाला पाहायला भेटतं हा कोर्सचा पूर्ण कालावधी। आणि यामध्ये तुमच्या ज्या एक्झाम्स असतात कॉलेजच्या त्या सेमिस्टर पद्धतीने होतात आणि यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर तुम्हाला इलेक्टिव्ह विषय सुद्धा पाहायला भेटतात, इलेक्टिव्ह 1 अँड इलेक्टिव्ह 2। त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं हा कोर्स 3 वर्षाचा कालावधीचा आहे। याच्यामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। 6 सेमिस्टरचे जे सिलेबस आहे, जो विषय आहेत ते तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पण मी तुम्हाला इथं शॉर्टमध्ये सांगू इच्छितो। जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, फिजिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, डेव्हलपिंग ऑफ लाईफ स्किल, वर्कशॉप, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स, ऑर्गॅनिक अँड फिजिकल केमिस्ट्री, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी, अप्लाइड मॅथमॅटिक्स, पॉलिमर केमिस्ट्री, टेक्नॉलॉजी ऑफ इनऑर्गॅनिक केमिकल्स, मेकॅनिकल ऑपरेशन्स, तसेच केमिकल इंजिनिअरिंग अँड थर्मोडायनॅमिक्स, केमिकल रिॲक्शन अँड इंजिनिअरिंग पाहायला भेटते। ॲज वेल ॲज याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्टिव्ह 1 आणि इलेक्टिव्ह पाहायला भेटतं। त्याचे विषय असे आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, स्ट्रेस मॅनेजमेंट, CADD अँड एस्टिमेशन, केमिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मास ट्रान्सफर, प्लांट युटिलिटीज प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आणि सेमिस्टर 6 जे असतं ते फील्ड ट्रेनिंग रिलेटेड राहतं। ज्याचं लास्ट सेमिस्टर आहे ते फील्ड ट्रेनिंग आहे। तुम्हाला फील्ड ट्रेनिंग दिली जाते, ऍक्च्युअल तुमच्याकडून हे करून घेतलं जातं जेणेकरून तुमचे स्किल्स जे आहेत ते अनलॉक होतात। तर पूर्ण सिलेबस अशा पद्धतीचा आहे, पण विस्तृत सिलेबस जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर मित्रांनो, याच्या कॉलेजेस बद्दल पाहिलं तर तुम्ही हा जो कोर्स आहे तो IIT गांधीनगर येथे पण करू शकता। त्याचबरोबर मुंबईचे मध्ये सुद्धा याचे कॉलेजेस अवेलेबल आहेत, जे की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत। पुण्यामध्ये DY पाटील आहे आणि बाकी इतर कॉलेजची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंकद्वारे देत आहे, तुम्ही जाऊन वाचू शकता ते कॉलेज।
ते कॉलेजचं जो लोकेशन असेल ते तुम्हाला कळून जाईल. त्याचबरोबर तिथलं ॲव्हरेज फी काय आहे ते सुद्धा कळून जाईल. ॲव्हरेज फी याची सुरू होते 15,000 ते 30,000 आणि हे वाढतही जाऊ शकतं. हे कॉलेज टू कॉलेज डिपेंड राहतं. तर या कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय आहेत त्याच्याबद्दल पाहूया. तर बघा, दरवर्षी हा सेक्टर जो आहे तो ग्रोथ करत आहे आणि याच्यामध्ये जे प्रोफेशनल्स आहेत त्यांची दरवर्षी 6 to 12% जे इन्क्रीमेंट आहे, म्हणजे जे पेमेंट आहे तो इन्क्रीज होत आहे. तर हे खूप डिमांडिंग सेक्टर आहे, ज्याच्याबद्दल लोकांना जास्त माहीत नाही. ज्यांना माहीत आहे, जे रिसर्च करतात ते हा कोर्स करतात आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जातात. तर तुम्हालाही ही संधी अवेलेबल आहे. असे जे डिप्लोमाचे कोर्स आहेत ते तुम्ही शोधले पाहिजेत, आपल्या चॅनलवर मिळून जातील. याबद्दल जरी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर विचारू शकता. दुसरं, तुम्हाला पुढे याच्यामधून केमिकल इंजिनियरही बनता येतं. त्यासाठी तुम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता, पुढे PG करू शकता. त्याचबरोबर हे कंप्लीट केल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा जॉब करू शकता. खूप साऱ्या केमिकल इंजिनिअरिंगच्या म्हणजे फॅकल्टीज आहेत किंवा कंपनीज आहेत, तिथं तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जॉब करू शकता. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्याही खूप साऱ्या जॉब्स निघतात यासाठी, तर तुम्ही त्याच्या एक्झाम देऊन एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. तर याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीजची कोणतीही कमी नाहीये. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडावा हे जर आपण पाहिलं, जर तुम्ही अशा विद्यार्थ्यांमधून येत असाल, असे व्यक्ती असाल, जर तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग हा विषय आवडतो, जो मी तुम्हाला सिलेबस सांगितला तो सिलेबस मधले जे विषय आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील किंवा त्यामध्ये थोडीही आवड असेल, तर तुम्ही डोळे झाकून या कोर्सबद्दल माहिती घेऊन यासाठी ॲडमिशन घेतले पाहिजे. फर्दर तुम्हाला जर केमिकल इंजिनिअरिंग बनायचं असेल, त्याचबरोबर तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स बद्दल जाणून घ्यायला आवडतं, त्याच्या चेन रिॲक्शन्स किंवा रॉ मटेरियल पासून नवीन मटेरियल्स तयार करणं असेल, जे काही केमिकल रिगार्डिंगच्या वस्तू असतील त्या हँडल करणं आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही अशा कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं पाहिजे. याची जी डिटेल्ड माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याबद्दल काही जर तुम्हाला अडचण येत असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि भविष्यामधील येणारे व्हिडिओजसाठी त्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.